आधी हा फोटो नीट बघा. काय आहे नीट बघा. हा आहे लहान मुलांचा डायपर. बाजारात मिळणारा 10 रुपयांचा डायपर सुद्धा लीक होत नाही. पण या देशात लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारी सरकारी परीक्षेचा पेपर मात्र हमखास लीक होतो. हा विनोद नाही, तर या देशातील शिक्षण व्यवस्थेचे अत्यंत दुर्दैवी वास्तव आहे. परीक्षा केंद्रावर जाताना मुलींच्या केसांच्या पिना काढल्या जातात. मुलांचे शूज बाहेर उतरवले जातात. अगदी पाण्याच्या बाटलीचा रंगही तपासला जातो. एवढी कडक सुरक्षा असताना मग तो पेपर नेमकं कोणत्या सुरक्षित तिजोरीतून बाहेर येतो, की ही एक तिजोरीच आतून सडलेली आहे? व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, NTA सारख्या संस्था नियम लावण्यात पटाई आहे. पण गेल्या काही वर्षात 60हून अधिक मोठे परीक्षांचे पेपर फुटले आहेत. नेट, SSC, रेल्वे आणि आता नीट. ही यादी संपता संपत नाही. पेपर फोडणाऱ्या माफियांचे जाळे आता कोचिंग इंडस्ट्रीपेक्षाही मोठे झाले आहे का? एका बाजूला तो विद्यार्थी आहे जो रात्रीचा दिवस करून अभ्यास करतो आणि दुसऱ्या बाजूला तो श्रीमंत बाप आहे जो लाखो रुपये फेकून आपल्या मुलासाठी टेलिग्रामवर पेपर विकत घेतो. ही प्रामाणिकपणाची थट्टा नाही तर दुसरं काय आहे? सिस्टीम मधल्या लोकांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य आहे का? जोपर्यंत पेपर फोडणाऱ्यांना अशी शिक्षा होत नाही की त्यांची पुढची पिढी पेपर बघायला घाबरली पाहिजे, तोपर्यंत हे थांबणार नाही. डायपर लीक झाला तर फक्त कपडे खराब होतात, पण पेपर लीक झाला तर अख्खं देशाचं भविष्य बर्बाद होतं. तुम्हाला काय वाटतं? यावर काय उपाय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.